तर जीवनामध्ये मात्या पित्यांची सेवा प्रामाणिकपणे करा। एक वाक्य बोलू माई बाप, एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है। एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है। पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है। जगात सगळं मिळेल माई बाप, पण आई वडील पुन्हा मिळणे नाही। वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती। ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, मात्याड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत। आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते, आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो। तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे असेल, तुम्ही देखणे असाल 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील, तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील, तुम्ही गोड वाजवत असताल लोक तुमच्या हातावर प्रेम करतील, तुम्ही गोड बोलत असताल लोक तुमच्या कीर्तनाचे कथेचे फॅन असतील, पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव पात्र ते म्हणजे आईचं अंतःकरण। आईच्या प्रेमामध्ये ना परत फेडच नसते। लहान होतो रे राजांनो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो। कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी मात्र माय निजायची। लहान होतो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो। आता मोठे झालात ना, असं एकही वाक्य बोलू नका जेणेकरून आईचे डोळे पाणावले जातील। ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई। तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप। अरे तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप। तुका म्हणे माया बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप, अवघे देवाचे स्वरूप। तुका म्हणे माया का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे। फार चौफळा टांगान काजू बदाम खाऊ घाला, ते धड तुमच्याच्यानी शक्य होणार नाही, माझ्याच्यानी शक्य होणार नाही। फक्त एक विनंती असेल, लहान होतो आपण तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, त्यांना म्हातारपण आले। म्हातारपण हे एक प्रकारचं बालपण आहे। त्यांच्या म्हातारपणामध्ये आता त्यांना आदर देणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य। आणि जेवढे कॉलेजला जाणारी महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित आहे, विनंती असेल माझ्या भगिनी आणि बांधवांना, आयुष्यात तुमचे काय निर्णय घ्यायचे स्वतःचे तर घ्या। स्वतःच्या पायावर उभे राहा, सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, वाटेल तो निर्णय घ्या, वाटेल तसे कपडे घाला, जीनची पॅन्ट घाला, याच्या पुढे जाऊन काय सांगू, चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घाला। पण विनंती असेल माईबाप, उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपल्या बापाला शर्मेने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही मुलांनी मुलींनी करायचं नाही। लग्नाचा निर्णय घेत असताना तरी पोरींनो बापाला डावलू नका। पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहीर उरत नाही। आवडला एखादा सांगून पहा, बापाने नकार दिला, त्याच्या नकारामागे काहीतरी कारण दडलेले। तुम्ही 2च तास पाहतात तो पोरगा कॉलेजमध्ये काय करतो, पण दिवसातले 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आमचा बाप करतो। 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या बहिणीनो। घरात 4थी पोरगी झाली, अख्खं घर उचलं होतं। जिला झाली तिनं 2 तास पोरगी पाहिली नाही, तिला स्तनपानही केलं नाही, आई होती आमची ती। पण 4थी पोरगी झाली तरी एकटा बाप आमच्या जन्मावर हसत होता। हे काय पाप हे त्या बापाचं? असं काय त्या बापाकडून चुकलं? पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या। तुमच्या परिसरात नाही मला माहिती, पण आपल्याकडे एक घटना घडली ना 7, 8, 10 त्याच घटना घडतात। एखादी पळून गेली 4-5 जणी पळूनच जातात, एखाद्याने फाशी घेतली 4-5 जण फाशीच घेतात, एखादा औषध पिलं 4-5 जण औषधच घेतात, एकाने उडी मारली 4-5 जण त्याच्या माग उडीच मारतात। भ्रांत कल्पना आहे त्या चुकीच्या आहेत। 35 तुकडे जे करत असेल ते प्रेम नाही, ही वासना आहे।
आज वासनेने आम्ही एवढे बरबटलो गेलो. प्रेम अति उच्च सरोवरातलं कमळ आहे. आज आम्ही ते चिखलामध्ये आणून टाकलं आणि वासनेलाच प्रेमाची नावं देत बसलो. चुकीच्या गोष्टी त्या. मी प्रेमाच्या विरोधात नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाही, पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या. प्रेम करा, पण आपल्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा. मला अपेक्षित होती टाळी तुमच्याकडून, पण आमच्याच माणसांना द्यावी लागली. लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबा, पण जीवन उद्ध्वस्त करू नका. पोरीचं आयुष्यच किती माहेरी. खेड्यामध्ये 18-19 वर्षात लग्न केलं जातं तिचं. फारच आज समाज सुधारलाय. MCA MBA BBA करत असले, आता BSc. फार तर तिला 22, 23, 25च्या आत तिचं लग्न केलं जातं. माहेरचं आपलं आयुष्यच 25 वर्षे. कॉलेजची ही 4-5 वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि ह्या 4-5 वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारख्या जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे. यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही. शिका गड्या, खूप मोठं व्हा. आपल्या बापाची मान उंच करा समाजात. पायावर उभ्या राहा. एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण मला वाटतं पाहुण्याची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागती ना, नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्याखाली सापडायची. चुकीच्या गोष्टी. पोरगी बापाचा स्वाभिमान असते. गावात तोच बापवर मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये खाली मान घालून चालू शकते. विनंती असेल, जीवनामध्ये फक्त एक पथ्य सांभाळा. जन्मदात्या बापाच्या आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, हीच तिसरी भक्ती. पितृवचन. त्या भारतामध्ये आम्ही राहतो. आता तुम्ही हे सांगत बसू नका राम 14 वर्ष वनवासाला, नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही. काळ बदललाय माईबाप. आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, आणि चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवापती. पत्नी असाल तर पतीची सेवा. चौथी भक्ती नंतर सांगते. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊया. इथं पंगत असते का कीर्तनाच्या आधी? मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला. पण मला वाटलं कसं म्हणाव. इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा. तरी सर्वांनी हात वरती घ्या. जी बाई हात वरती घेणार नाही, बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही. तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्यांना. हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या. थोडा मोकळा आवाज द्या. सर्वांनी हात वरती घ्या. वडा खालचे, वडावरचे, अंधारातले, कुंधारातले, जे रोज येते ते, येणारे लिहू देत नाहीत ते, जे आजच आले ते. मी एक भजन म्हणते, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. बोला घरीचे नाम, बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. म्हणा बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल बाबा पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. खालचे म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा आवाज कमी. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. टाळी वाजवा माई बापांना गाड्या. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. दणक्यात विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुष मंडळी करचे पांडुरंग 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 पांडुरंग. जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. ज्ञानोबाच्या विठ्ठला, तुकोबाच्या विठ्ठला. म्हणा वा. जनाईच्या विठ्ठला, मुक्ताईच्या विठ्ठला. वा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणा ना. पांडुरंग 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 पांडुरंग.